LIC विकली, सगळंच विकलं त्यांनी. आता जे आहे मुथूट फायनान्समध्ये जे सोनं आहे ते तो विकन. क्योंकि जनता को ये चीज़ मालूम होना चाहिए कि पंत प्रधान जी ने अगर कोई चीज़ का आदेश दिया है तो बहुत सोच समझ के दिया होगा. और डीजल पेट्रोल की थोड़ी खपत करनी चाहिए, बचत करनी चाहिए. जब इमरजेंसी हो तभी यूज़ करना चाहिए. हो बरोबर आहे. कारण सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे वरती की सामान्य माणूस ते घेऊ शकत नाही. ते पेट्रोलचे जितके प्रदूषण होतं त्याच्यापेक्षा जास्त ईव्हीच्या बॅटऱ्या बनवण्यात जातात. इलेक्ट्रॉनिक्स गाडी आता गरम होतात. आता एवढी उन्हात ते तर पेटून जाणार. देशातील वाढती आर्थिक आव्हाने, आयात खर्च आणि जागतिक परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करण्यास तसेच अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या विधानानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर लोकवाहिनी मीडियाने नागपूर शहरात विविध भागांमध्ये ग्राउंड रिपोर्टिंग करत नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे की पेट्रोलचा वापर कमी करा, EV बाईक वापरा, तसंच मेट्रोने प्रवास करा, त्याचबरोबर सोने खरेदी कमी करा. या सर्व गोष्टींवर देशाच्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आहे या जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत नागपूर शहरात. माझ्यासोबत या ठिकाणी काही तरुण आहेत, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. आपकी क्या? देखो जी, मेरा मानना तो ये है कि इलेक्ट्रिक जैसे कार है नॉर्मली लेके चलते हैं. अब अगर किसी आदमी को 500 किलोमीटर से ऊपर जाना है तो अभी हमारे यहाँ पे इलेक्ट्रिसिटी के इतने पंप नहीं है. जैसे पेट्रोल पंप है, डीजल वगैरह, CNG वो हर जगह मिल जाती है, अवेलेबल हो जाती है. अगर किसी फैमिली को लंबे टूर पे जाना है तो फिर इलेक्ट्रिक व्हीकल्स अभी उनके लिए शायद फ़ायदेमंद नहीं होंगे मेरे हिसाब से. नहीं, ऐसा ज़्यादा कोई फ़र्क नहीं है. अगर आप आज के टाइम पे नॉर्मली देखोगे तो एक स्प्लेंडर जो एक नॉर्मल बाइक है वो भी आप अगर किस्तों में लोगे तो वो लाख रुपए तक की आती है, और इतने में एक EV बाइक भी आ जाती है. अगर नॉर्मली कोई भी लेना चाहेगा तो वो ले सकता है. लेकिन बस दिक्कत क्या है कि लॉन्ग टर्म में है ना, उसका कोई फ़ायदा नहीं दिखता हमें कि भाई. और मैंने जैसे जो छोटी गाड़ियाँ जिसमें अभी EV आ रही है, जैसे कि अभी रिसेंट में मेरा एक दोस्त टियागो ले रहा था और उसको 3 ही साल हुए थे लिए, तो और उसके बैटरी में दिक्कत आ गई. अब उसको क्या प्रॉब्लम हो रही है कि भाई 3 साल के अंदर वो 2.5-3 लाख रुपए की बैटरी कैसे चेंज कराएगा. क्योंकि नॉर्मल बैटरी जैसे हमारी डीजल और पेट्रोल के कारों में होती थी वो 2,500-3 हज़ार में चेंज हो जाती है. लेकिन इलेक्ट्रिक व्हीकल की जो बैटरी है वो काफ़ी महंगी पड़ती है हमें. ठीक है, 2 से 2.5 लाख रुपए. देखो वो थोड़ी प्रॉब्लम है. और नॉर्मली ज़्यादा लंबे समय तक मुझे नहीं लगता इलेक्ट्रिक व्हीकल कामयाब है. सोना खरीदी कम करो ऐसे देश के पंतप्रधान बोल रहे हैं, आपकी क्या राय है? देखो वो तो सबका अपना बजट है. मेरा तो मानना यही है, सोना देखा जाए तो एक तरीके से हमारा फ्यूचर इन्वेस्टमेंट भी है. क्योंकि मैंने आज तक तो यही सुना है कि सोना कभी धोखा नहीं देता. जो हमारे बड़े बूढ़े हमसे कहते आए हैं कि सोना कभी धोखा नहीं देता. वो एक टाइम पे अगर आज आपके पास पैसे हैं तो ख़रीद के रख लो. कल को अगर उसका रेट बढ़ता है या घटता है तो अपने पास है ही, और बढ़ता है तो हम अपनी यूज़फुल टाइम में उसे यूज़ कर सकते हैं. आप समर्थन करते हैं मोदी जी की इस अपील का? हाँ जी, बिल्कुल समर्थन. मैं देखो मोदी जी का समर्थन करता हूँ, लेकिन कुछ बातें तो देखो हर चीज़ वो नहीं कर सकते ना. काबिला जो त्यांच्याबरोबर असते ते जेव्हा निघतात दौऱ्यावर किंवा साईड कुठे जातात, त्यांच्याबरोबर जो लोकांचा ताफा असते त्याच्यामध्ये जे 40-50 गाड्या असतात त्याचा जो पेट्रोल इंधनचा जो खर्च आहे, सरकारी शासकीय खर्च हा जर कमी केला तर ते लोकांना ज्ञान देऊ शकतात. त्यांची लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये त्याची मनमानी चालू आहे. याच्यावर त्यांनी निर्बंध घातला पाहिजे लोकांना. सोनं खरेदी करायचं तर देश विकून राहिला आहे तो का. LIC विकली, सगळंच विकलं त्यांनी. आता जे आहे मुथूट फायनान्समध्ये जे सोनं आहे ते तो विकन, त्याला तो आपल्या काबजीत घेऊन येईन का. हे त्याच्या पॉलिसी जे आहे मोदीच्या, वाईट पॉलिसी आहे. हे सामान्य माणसाच्या पॉलिसीने हे आम जनतेसाठी काही नाही करून राहिला तो. तर स्वतः तो जे आहे ते उच्चवर्गीयाचे घरं भरून राहिला आहे. त्यांचे लोक दंगा करते तर चालते. गरिबांना जर आपल्या मागण्यासाठी मोर्चा काढला तो त्याच्यावर अन्याय होतो, त्याच्यावर लाठीचार्ज होते. हा कुठला न्याय, हे कुठलं शासन आहे. हे शासन चुकीचं आहे. मी आतापर्यंत पंतप्रधान BJPला वोटिंग केलेलं नाही आहे. मी काँग्रेसला वोटिंग करायला निवडून येऊ अगर नाही हो, माझं वोटिंग काँग्रेसलाच जाते. मोदी सर ने जब से बात की है, जब से आया आह्वान, तो हमने अपनी गाड़ियाँ पूरी रख दी है और इलेक्ट्रिक ही यानी वापर रहे. पूरे घर वालों को हम इलेक्ट्रिक गाड़ी चलाओ. आप समर्थन करते हैं? उनका आदेश. अरे बिल्कुल समर्थन करते हैं. उनका फैसला जो है वो हमारे लिए बहुत काम की चीज़ है. जो जब भी जो कुछ बोलते हैं वो बहुत कुछ अच्छा बोलते हैं और हमारे फ़ायदे के लिए, जनता के हित के लिए बोलते हैं, जनता के फ़ायदे के लिए बोलते हैं. ये 1967 में इंदिरा गांधी ने कब कही थी
सड़सठ में इंदिरा गांधी ने भी इसी तरीके की एक तत्काल कंडीशन आई थी, तो उस दौर में भी उन्होंने भी ये कहा था। उसी प्रकार का आज जो कंडीशन है, क्योंकि जनता को ये चीज़ मालूम होना चाहिए कि पंत प्रधान जी ने अगर कोई चीज़ का आदेश दिया है तो बहुत सोच समझ के दिया होगा, क्योंकि उनको दूर के बारे में समझ रहा है, अच्छा बुरा सारी चीज़, इसलिए वो जनता के हित में, जनता के फेवर में उसका निर्णय। गुलाम साबरी नाम है, मैं एग्जीक्यूटिव ऑफिसर हूँ। कि जिस तरीके से अभी युद्ध शुरू है उसके चलते में लोगों को थोड़ा सा ध्यान देना चाहिए और डीजल पेट्रोल की थोड़ी खपत करनी चाहिए, बचत करनी चाहिए। जब इमरजेंसी हो तभी यूज़ करना चाहिए, उसके अलावा थोड़ा सा ध्यान देना चाहिए। हाँ, ज़रूरत पड़ी तो अगर जैसे 4 लोगों को साथ में लेके जाना है तो 4 व्हीलर का यूज़ करिए, वरना 2 तो 2 व्हीलर में चले ही जाते हैं। जितना हो सके बचाना चाहिए अभी फ़िलहाल। त्यांनी जे म्हटलं आहे ते एकदम बरोबर म्हटलं आहे. आणि कसं आहे, जे 4 व्हीलरनी जे प्रवास करतात त्यांनी थोडा प्रवास कमी करावे, त्याच्यामुळे डिझेलचा आपला वापर जो आहे तो कमी होणार आणि लोकांना पण जे 2 व्हीलरवाले आहे यांना पण थोडंसं सहानुभूती मिळेल आणि ते आपल्या ड्युटीवर परस्पर जाऊ शकणार. आणि मेन म्हणजे असं आहे की जे बसेस चालत आहे मनपाच्या, त्याच्यामुळे पण जे ई बसेस सेवा आहे त्याचा जास्त वापर केलेला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला पर्यावरण मुक्त होईल आणि आपल्या डिझेलची खपत पण कमी होणार. हो बरोबर आहे, कारण सोन्याचा भाव एवढा वाढलेला आहे वरती की सामान्य माणूस ते घेऊ शकत नाही. आणि जे आहे ते एवढे भाव उरलेले आहे की राहील त्याच्यावर की त्यांनी आपल्या जे शासकीय खर्च जे ते करतात त्या खर्चामध्ये त्यांनी सुरुवातीला कपात केली पाहिजे. त्यांनी आधी कपात करावं, नंतर लोकांना ज्ञान द्या. लोक जे आहे आपल्या मॅनेजमेंटप्रमाणे चालूच आहे, त्याच्या पगाराच्या हिशोबाने तो मॅनेज करते आहे. पण हे काय करतात, सरकारी पैशाचं उधळपट्टी करताय ना, त्याच्यावर त्यांनी त्याच्यावर निर्बंध लादले पाहिजे. चले है ठीक है, अभी उसमें अपन कुछ बोल नहीं सकते कि ईवी यूज़ करो, लेकिन पैसे भी तो चाहिए ना सर. ईवी यूज़ करने के लिए गाड़ी खरीदनी पड़ेगी, नहीं सब चीज़ें है ना, एकदम से थोड़ी ना होने वाला है सब कुछ चीज़ें. करेंगे धीरे धीरे, बोले हैं मोदी सर ने. तो देखो सर, जो नीड है वो तो करेंगे ना लोग, इसके बिना तो हो नहीं पाएगा, है ना. ठीक आहे. EV गाड्यांचा जर आपण प्रवास केला तरी प्रदूषण तितकंच होणार, कारण EVच्या बॅटऱ्या जे बनवल्या जातात ते पेट्रोलचे जे जितके प्रदूषण होतं त्याच्यापेक्षा जास्त EVच्या बॅटऱ्या बनवण्यात जातात. तर असं करा का तसं करा, प्रदूषण तर होणारच, पण पेट्रोलची टंचाई आहे ही खरी गोष्ट आहे. पण डिजिट गोल्ड मी बघितलं, त्याच्यात सोन्याचा भाव जास्त काय वरती खाली होत नाही, तो तसाच आहे. पण लोक जर फिजिकल सोनं घ्यायला बघत असतील तर तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. मेट्रो चालते पण मेट्रो प्रत्येक ठिकाणी नाही आहे ना, कसं वापरणार. आता आमचा मानेवाडा एरिया आहे, बरोबर आहे, तिथे मेट्रोच नाही आहे, तर कसं वापरणार. त्याच्यासाठी पेट्रोल खर्च करून यावंच लागेल, बरोबर आहे. बर्डीवर, मग बर्डीवरूनच मिळेल. इलेक्ट्रॉनिक्स गाडी आता गरम होतात, आता एवढी उन्हात ते तर पेटून जाणार, कसं वापरणार, वापरूच नाही शकत. मी समर्थन करता या आव्हानाचं? नाही, सध्या नाही, सध्याच्या कंडिशननुसार नाही. लोकवाहिनी मीडियाच्या या ग्राउंड रिपोर्टमधून नागपूरकरांच्या संमिश्र भावना समोर आल्या असून पंतप्रधानांच्या आवाहनाकडे नागरिक गांभीर्याने पाहत असल्याचे चित्र दिसून आले, तर कुठे नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. कॅमेरामॅन सचिन झोडापेसह अक्षय पुंडेकर यांचा स्पेशल रिपोर्ट.